नेहमी आपण डब्यासाठी चपाती भाजी किंवा फार फार तर पराठा थालीपीठ असं काही ना काही सतत देत असतो, पण तेच ते खायला मुलं कंटाळा करतात. त्यामुळे हा प्रकार एकदा बनवून डब्याला देऊन पहा, मुलं उड्या मारू मारू टिफिन संपवून टाकतील. आणि हो, याला तुम्ही 5 ते 10 मिनिटात बनवू शकता असं काही मी अजिबात म्हणणार नाही, कारण की याला बनवण्यासाठी थोडा वेळ आणि थोडीशी मेहनत घ्यावी लागेल, पण चीज एकच नंबर बनते बरं का. तर चला मग हा वेगळा प्रकार बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्ही काय करा, जाड किंवा बारीक असेल तो रवा घेऊन अगोदर त्याला भिजायला ठेवा. इथं मी 1 कप बारीक रवा व त्यासोबत पाव कप ताजं दही आणि रव्याच्या समान प्रमाणात पाणी मिसळून भिजायला ठेवत आहे. आता रवा भिजतोय तोपर्यंत आपण दुसरीकडे एखाद्या भांड्यात बारीक चिरलेली 1 सिमला मिरची आणि बारीक चिरलेला 1 कांदा व किसलेलं थोडं गाजर आणि तसेच पातळ लांबट चिरलेली थोडीशी पत्ताकोबी, मग त्यानंतर बारीक चिरलेली 2 हिरवी मिरची. जर मुलासाठी बनवत असाल तर हिरवी मिरची वापरू नका, पण चीज मात्र अवश्य वापरा, मुलं फारच आवडीने खातील. आता थोडीशी हिरवी कोथिंबीर व तसेच अर्धा लहान चमचा चाट मसाला आणि अर्धा लहान चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर, मग त्यानंतर थोडी मिरे पूड व असेल तर थोडंसं ऑरिगॅनो, नाहीतर फक्त चाट मसाला वापरला तरी काही हरकत नाही. आणि शेवटी चवीपुरतं मीठ टाकून सर्वांना एकत्र मिसळून घ्यायचं आहे. तर यात जे आपण भाज्या व चीज वापरलं आहे त्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक वापरू शकता. हे पहा, अशा पद्धतीने भाज्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आता आपण काय करू, याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि जो रवा भिजायला ठेवला होता त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊया. तर वाटतेवेळी जास्त पाण्याचा वापर न करता साधारण 2 ते 3 चमचे पाणी वापरून वाटून घ्या आणि असं एखाद्या भांड्यात काढा. मग त्यानंतर त्यात फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. इनो किंवा खायचा सोडा असं काहीही अजिबात वापरायची गरज नाही. जर मिश्रण जास्त घट्ट असेल तर गरजेनुसार पाणी वापरून चमच्याच्या पाठीमागे असं बोटाने लाईन ओढल्यानंतर ती मिटायला नको या पद्धतीने मध्यम पातळ मिश्रण बनवायचं आहे. मग त्यानंतर गॅसवर तवा ठेवून त्याला थोडंसं तेल लावा आणि साधारण पळीभर म्हणजे की तव्याच्या आकारानुसार मिश्रण टाकून तव्याला हळूवार फिरवत फिरवत व्हिडिओत पाहताय तसं पसरवायचं आहे आणि त्यानंतर तो व्यवस्थित सुकेपर्यंत भाजायचा आहे. जास्त वेळ किंवा खालच्या बाजूने थोडं भाजलं की पलटून भाजायची गरज नाही. व्हिडिओत बघताय तसं भाजलं की लगेच काढून घ्या. तर याच पद्धतीने सर्व शीट बनवून घ्यायचं आहे. इथं मी जवळपास 8 ते 10 शीट बनवून घेतलंय. आता आपण जे भाज्याचं मिश्रण बनवलं होतं त्यातलं साधारण 2 ते 3 चमचे मिश्रण असं मधोमध ठेवून हलकंसं जाड पसरवून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही मिश्रण ठेवण्या अगोदर शीटवर थोडंसं टोमॅटो कॅचअप किंवा पिझ्झा सॉस लावू शकता. आता याच्या समोरील व तसेच त्याची विरुद्ध बाजू दुमडून खालची आणि वरची म्हणजे की चारही बाजूने दुमडून एक प्रकारचं पॅकेट बनवायचं आहे, अगदी व्हिडिओत पाहताय तसं. तर याच पद्धतीने सर्व पॅकेट एकदाच बनवून घ्या आणि त्यानंतर गॅसवर तवा किंवा माझ्यासारखा पॅन ठेवून आवडीनुसार तेल बटर तूप हवं ते लावा आणि बनवलेले पॅकेट तव्यावर ठेवून भाजून घ्यायचं आहे. आता याला पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजूया, म्हणजे की आलटून पलटून 1-2 वेळा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, याला मी दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेतलंय. मग आहे की नाही एकदम जबरदस्त, बघताच मुलं खायला तुटून पडतील. तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.